सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्यांचं अर्धशतक। उत्पादन शुल्क वाढीच्या विरोधामध्ये राज्यात उद्या बार बंद राहतील। उत्पादन शुल्कामध्ये केलेली 60% वाढ आणि विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त 10% कर वाढीच्या विरोधात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आक्रमक। राज्यामध्ये नव्या वाईन शॉप्सना अद्यापही परवानगी दिलेली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण। सरकार 328 नव्या दुकानांना परवानगी देण्याच्या तयारीत। महाराष्ट्राला मद्याच्या गटार गंगेमध्ये लोळायला लावू नका, जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवरती हल्लाबोल। 47 कंपन्यांना परवानग्या देण्यात आल्याची आव्हाड यांची माहिती। लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यासाठी विलंब, घरकुलाचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। त्यामुळे लाडकी बहीण नकोशीच झाली आहे का, असाही सवाल। दत्ता भरणे यांना विचारेन, कोणता निधी मिळालेला नाही आणि कुठल्या अर्थानं ते बोलले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दत्ता भरणे यांच्या लाडक्या बहिणींच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया। छगन भुजबळ यांच्याकडूनही लाडक्या बहिणींमुळे विकास निधीला विलंब होत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागतोय, त्यामुळे पहिलं प्राधान्य कशाला द्यायचं हे सरकारनं ठरवायला हवं, भुजबळांचं वक्तव्य। नाशिक जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये छगन भुजबळ यांचा गैरसमज। राजकीय नेत्यांनी बँक अडचणीमध्ये आणली नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया। चुकीच्या पद्धतीने आणि अनावश्यक कर्ज वाटप झाल्यामुळे बँक अडचणीत आल्याची कोकाटे यांची माहिती। छगन भुजबळ कोकाटे यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना संतापले। आपला गैरसमज झालाय तर तो त्यांनी दूर करावा। नाशिक जिल्हा बँक कोणी बुडवली हे त्यांना माहिती असेल तर त्यांनी सांगावं, भुजबळांचा उपरोधिक टोला। राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हे लोकांच्या मनात आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरेही म्हणालेत, लोकांच्या मनातलंच होईल, राऊत यांची माहिती। आतापर्यंत एकट्यानं निवडणुका लढवल्या, गरज पडली तर यापुढे सुद्धा एकटं लढू, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं सूचक विधान। यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा फिसकटणार का, अशी ही चर्चा। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड, राष्ट्रपतींच्या कोट्यामधून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती। लोकसभा निवडणुकीमध्ये हरले पण राज्यसभेद्वारे खासदार झाले। उज्ज्वल निकम यांच्यासह 14 जणांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाल्याची गृह मंत्रालयाची माहिती। सदानंद मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला, मीनाक्षी जैन यांची निवड झाली आहे। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड। जळगावमध्ये कुटुंबियांकडून फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा, ही कुटुंबियांसाठी अभिमानाची बाब असल्याची कुटुंबियांची प्रतिक्रिया। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शिवधर्म फाउंडेशननं काळं फासलंय। छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। दीपक काटे आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। आमदार संजय गायकवाड यांना संताप पुन्हा एकदा अनावर झालाय। फूड अँड ड्रगचे अधिकारी आपला फोनच घेत नाहीत असं म्हणत त्यांनी शिवीगाळ केली आहे। लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना समजणारी भाषाच मी वापरणार, संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण। बुलडाण्यामधल्या पैनगंगा आश्रमशाळेमधील 19 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं। खासदार प्रणिती शिंदे यांनी जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। यावेळेला सरकारकडे जरांगेंच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। प्रणिती शिंदेंच्या वडिलांमुळे संपूर्ण ओबीसी समाज उद्ध्वस्त झाला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रणिती शिंदे यांच्यावरती जोरदार टीका। त्यामुळे जरांगेंना भेटण्यापूर्वी गोरगरीब ओबीसी समाजाचा विचार करायला हवा होता, हाकेंचं वक्तव्य। प्रमोद घोसाळकरांनी केलेल्या आरोपांचं शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांनी खंडन केलंय। नगरसेवकांना पैसे दिल्याचा आरोप निराधार असल्याचं सांगत घोसाळकरांना कायदेशीर नोटीस देणार असल्याचं साबळेंचं वक्तव्य। छत्रपती मल्टीस्टेटनं रक्कम न दिल्यामुळे चेअरमन संतोष भंडारी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा, गेवराई न्यायालयाचे आदेश। 25 लाख रुपयांच्या थकबाकीवरून ही कारवाई झाल्याची माहिती आहे। बीडमध्ये कारागृहामध्ये असलेल्या सुरेश कुटे यांच्या दुकानामधून लाखो रुपयांच्या कपड्यांची चोरी झाली। 1.5 महिन्यांपासून चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती। पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। बच्चू कडूंच्या 7/12 कोरा पदयात्रेचा आजचा 7वा दिवस आहे। कडूंचा शेतकऱ्यांसह डोळ्याला काळ्या पट्ट्या बांधून, हातामध्ये विळा धरून आणि रुमणं घेऊन आंबोड्याच्या दिशेनं प्रवास सुरू आहे।
गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडू यांची सातबारा कोरा करा ही यात्रा सुरू आहे। 150 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये कडूंच्या पायाला जखमा झाल्यात आणि सूज झाली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कडू यांची पायी यात्रा। बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा करा या पदयात्रेचा आज 7वा दिवस आहे आणि यावेळेला यवतमाळ जिल्ह्यामध्ये बच्चू कडू यांच्यासह यात्रेमध्ये सहभागी आंदोलकांनी शेतीची कामं करून पुढच्या प्रवासाला प्रारंभ केलेला आहे। राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या माणुसकीचं दर्शन, उभ्या असलेल्या पोलिसांसाठी केली खुर्चीची व्यवस्था। भंडाऱ्याच्या साकोलीमधील माजी आमदार शामराव बापू कापजाते यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यपाल हरिभाऊ बागडे हे भंडाऱ्यात होते। शिवरायांच्या राजधानीशी निगडीत असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव आता बदलणार आहे। आता ही ग्रामपंचायत किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाईल। 3 गावांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। बीडच्या आष्टीमध्ये आनंद शैक्षणिक संकुलामध्ये कुलगुरू डॉक्टर फुलारी यांच्या उपस्थितीमध्ये सहविचार सभा। माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेमधून 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार, सभेमधून निर्णय। पर्यावरणपूरक गणेशोत्सवावरती महानगरपालिकेचा भर असेल। प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरती जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडू माती आता मोफत दिली जाईल। आतापर्यंत मूर्तिकारांना 830 टन शाडूच्या मातीचा पुरवठा। तुळजाभवानी मंदिर रात्री 1च्या ऐवजी आता पहाटे 4 वाजता उघडेल। मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय जो होता तो आता मागे घेण्यात आला आहे। तुळजाभवानी मंदिराच्या वेळेमध्ये बदल केल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय झाली। भाविकांना दर्शन रांगेमध्ये तासनतास ताटकळत उभं राहावं लागलं। यामुळे मंदिर प्रशासनानं योग्य नियोजन करावं अशी मागणी आहे। अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे भीमकुंड धबधबा प्रवाहित झाला। भीमकुंड परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस, पावसामुळे समाधानकारक जलसाठाही जमा झालाय। गेल्या 2 वर्षांमध्ये 12 जुलैचा जलसाठा बघता आजचा जलसाठा तिप्पट आहे। मुंबईकरांना पाण्याचं नो टेन्शन। धुळे तालुका आणि सिंदखेडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती पिकांची लागवड, मात्र पाऊस वेळेवरती न झाल्यास दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता। येवल्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा 500 क्विंटल कांदा उकिरड्यावरती फेकण्याची वेळ आली आहे। चाळीमध्ये साठवलेला कांदा खराब व्हायला सुरुवात झाली। कांदा सडत असल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। रायगड जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या अंतर्गत भात लागवडीचा कार्यक्रम। चिखलामध्ये उतरून रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा भात लागवड केली। शेतकऱ्यांना कृषी विभागानं प्रोत्साहन दिलंय। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसामध्ये रोहणी ते कोथुर्णा गावाला जोडणाऱ्या मार्गावरचा पूल वाहून गेला। 4 महिन्यांपूर्वीच हा पूल बांधण्यात आला होता। निकृष्ट दर्जाचं काम असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। नांदेडमधील रस्त्यांच्या बोगस कामांची शृंखला सुरू आहे। मुदखेड तालुक्यामधील एका रस्त्याच्या निकृष्ट कामाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। डोंबिवलीमधील सुभाष रोड आणि महात्मा फुले रोडवरच्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत होतीये। याचा निषेध करण्यासाठी ठाकरे सेनेकडून महात्मा फुले रोडवरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध। नाशिक शहरामध्ये सुद्धा रस्त्यांची अक्षरशः चाळण, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुद्धा नाशिककरांचा खड्ड्यांमधूनच प्रवास। रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त आहेत। अकोल्यामधल्या अकोट ते पोपटखेड महामार्गाची दुरावस्था। रस्त्यावरती डांबरीकरण करून 6 महिने सुद्धा उलटलेले नाहीत तोवरती हे खड्डे पडलेले आहेत। वाहनधारकांना याचा नाहक त्रास होतो आहे। गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यामधील दुर्गम भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्य वारी। नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी नदी नाल्यामधून पायपीट करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। परभणीच्या सेलू तालुक्यामधील मोरेगावमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। आर्थिक व्यवहारामधून 3 ते 4 मित्रांनी या तरुणाची हत्या केल्याची पोलिसांची माहिती। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लातूरमधल्या सुमठाणा गावामध्ये घरगुती शेतीच्या वादामधून 72 वर्षाच्या वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली। सुनेकडून वृद्ध महिलेला केस ओढत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे। चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। दारूच्या दुकानामधील छापेमारीमध्ये लाखो रुपयांची बनावट देशी आणि विदेशी दारू जप्त। एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नांदेडमधल्या
जामगाव ते भोकर बायपास रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणावरती वाढवल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. वारंवार तक्रार करून सुद्धा कोणीही दखल न घेतल्यामुळे तळेगावच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. दिल्लीमधील वसंत विहारमधल्या शिवा कॅम्पसमोर फुटपाथवरती झोपलेल्या 5 जणांना एका कारनं चिरडलंय. जखमींना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. चालकाला अटक झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या एका ट्रक चालकानं आपल्या छोट्या मुलाला ट्रक चालवायला दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. पोलिसांनी दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, नेटकऱ्यांची मागणी. दोन मुलींसह गुहेमध्ये राहणाऱ्या रशियन महिलेची सुटका कर्नाटकमधल्या गोकर्णाजवळच्या रामतीर्थ गुड्डा जंगलामधल्या गुहेमधून त्यांना सोडवण्यात आलंय. 2 आठवड्यांपासून ही महिला आणि 2 मुली या जंगलामध्ये राहत होत्या. अध्यात्माच्या प्रभावामुळे रशियन महिला जगत होती गुहेमधलं आयुष्य. 40 वर्षीय रशियन महिला करत होती गुहेमध्येच पूजा आणि मेडिटेशन. महिलेचा व्हिसा 2017ला संपला तरी सुद्धा भारतामध्ये वास्तव्य. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवरती 30% कर लादण्याची घोषणा. 1 ऑगस्टपासून कर आकारला जाणार आहे. बातम्यांचे अर्धशतक पूर्ण झालेलं आहे आणि यानंतर काही बातम्या सविस्तर.